शिरूर येथे रयत शाळा मैदानावर जय किसान कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधानसभा माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। शिरूर येथे जय किसान कृषी प्रदर्शनाचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं रयत शाळा मैदान शिरूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधानसभा माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कृषी प्रदर्शनाची फीत कापून प्रदर्शनाला सुरुवात झाली। या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते। या स्टॉलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवजारे, रासायनिक खते, सेंद्रिय खते, डेअरी आणि फूड उद्योग, गृहोपयोगी वस्तू, ट्रॅक्टर्स, वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महिला बचत गट स्टॉल्स, विविध प्रकारचे खाद्य पदार्थांची मेजवानी या प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आली होती। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन केलं। किसान कृषी प्रदर्शनाचं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माजी आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार बापूसाहेब गावडे, तसेच दुसरे माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे। बाजार समितीचं हे अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवण्याचं सलग दुसरं वर्ष आहे। ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिरूर तालुका असेल, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतीमध्ये जे काही नवीन शोध लागलेले आहेत, बी बियाणांच्या बाबत असेल किंवा अवजारांबाबत असेल, त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समिती हा उपक्रम राबवत आहे। त्याचबरोबर शहरातील तालुक्यातील तमाम नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करता यावी। ज्या काही गोष्टी आपल्याला सहजतेने बाजारात, दुकानात उपलब्ध होत नाही, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील। स्वस्त दरामधले फर्निचरचे स्टॉल आहेत, त्याचबरोबर खवय्यांसाठी अनेक प्रकारचे स्टॉलसुद्धा आपण इथं आणलेले आहेत। अशा पद्धतीचं हे विविध रंगी प्रदर्शन तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थानं बाजार समितीनं हे 5 दिवसासाठी सुरू केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जेवढे दिवस हे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी, नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील। खरं तर मला यायला कारण तुम्हाला संघटनेमध्ये अडकल्यामुळं थोडासा उशीर झाला आणि पुढचा कार्यक्रम लोणीला, तिथं आउटपोस्टचं उद्घाटन आहे, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख येऊन थांबलेले आहेत आणि तिथं दुसऱ्या आउटपोस्टचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे मला थोडीशी जायची घाई आहे, पण मी मुद्दाम आणि आमचे अध्यक्ष काळे साहेब त्याच्यामुळं मी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं औपचारिकरित्या जाहीर करतो। प्रदर्शनाला शुभेच्छा देतो। पद्धतीने भरवलेलं आहे। आज शेतकऱ्यांना नवनवीन जातींचे बियाणे, त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, मग ते ठिबकमध्ये असेल किंवा इतर काही उपकरणं असतील, याची माहिती होणं ही काळाची अत्यंत गरज आहे। आणि त्यामुळं मार्केट कमिटी चेअरमन शशिकांत भाऊ दसगुडे, व्हाईस चेअरमन विश्वास आबा यांच्या माध्यमातून आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून एक सुंदर प्रदर्शन आज कृषीशी संपूर्ण निगडीत की वेगवेगळ्या जाती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। हे दुसरं वर्ष आहे की शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि शिरूर तालुक्याच्या बाहेर सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं, आधुनिक मशिनरी आणि आधुनिक अवजारांची माहिती व्हावी, आधुनिक बी बियाणांची माहिती व्हावी आणि शिरूर तालुक्यासारख्या बागायती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं, या म्हणून आधुनिक सगळे अवजारे आणि आधुनिक स्टॉल लावण्याचा प्रयत्न निरनिराळ्या विक्रेत्याच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेला आहे। या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होत आहे।